देवालय साकार जाहले, तत्व ईश्वरी तेथ वसे. भारवाही आधार तयाचा, निश्चलपण पायात बसे. तेज ईश्वरी साठवताना, डोळे भरुनी हृदयात. पत्थर पायातील सुदे, कुठेतरी पण स्मरणात. पत्थर पायातील सुदे, कुठेतरी पण स्मरणात. पत्थर पायातील संघस्थापनेच्या शताब्दीनिमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा. भाऊराव देवरस. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम नागपूरमध्ये सुरू झाल्यानंतर हळूहळू ते अन्य राज्यांमध्येही सुरू झालं आणि पुढे दृढही झालं. उत्तर प्रदेशात हे काम भाऊराव देवरस यांनी केलं. उत्तर प्रदेशात संघाची पहिली शाखा काशी येथे श्री भैयाजी दाणी यांनी सुरू केली आणि संघाचं काम उत्तर प्रदेशातील प्रत्येक जिल्ह्यापर्यंत पोहोचवण्याचं श्रेय श्री मुरलीधर दत्तात्रय अर्थात भाऊराव देवरस यांना जातं. त्यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 या देवोत्थान एकादशीच्या दिवशी नागपूरमधील इतवारी मोहल्ल्यात राहणारे सरकारी कर्मचारी दत्तात्रय देवरस यांच्या घरी झाला. ते एकूण 5 भाऊ होते. त्यांच्यापेक्षा 2 वर्षांनी मोठे श्री मधुकर दत्तात्रय अर्थात बाळासाहेब देवरस हे सुद्धा संघाचे प्रचारक होऊन अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडत पुढे संघाचे 3रे सरसंघचालक झाले. त्या दोघांची जोडी बाळ भाऊ या नावाने प्रसिद्ध होती. संघाची स्थापना झाल्यानंतर सुरुवातीला बाळ आणि नंतर 27-28 मध्ये भाऊसुद्धा शाखेत जाऊ लागले. संघाचे संस्थापक डॉक्टर हेडगेवार यांच्या घरी सतत येणं जाणं असल्यामुळे दोघेही भाऊ लवकरच संघकार्य आणि त्याच्या विचारांशी एकरूप होऊन गेले. 1937 मध्ये भाऊरावांनी पदवी परीक्षा उत्तीर्ण केली. आता डॉक्टर हेडगेवार यांनी त्यांना उत्तर प्रदेशात लखनौ येथे जाण्यास सांगितलं. तेव्हा भाऊराव यांनी लखनौ विद्यापीठामध्ये M.Com आणि LLBच्या वर्गात प्रवेश घेतला. त्या काळात तिथे 2 वर्षात 2 पदव्युत्तर पाठ्यक्रम करण्याची सोय होती. भाऊराव यांनी दोन्ही विषयांमध्ये सुवर्ण पदक पटकावलं. लखनौमध्ये संघाचं काम करता करता ते स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा सक्रिय राहिले. त्यांच्याच प्रयत्नातून तेथे सुभाषचंद्र बोस यांचा एक भव्य कार्यक्रमसुद्धा आयोजित केला गेला. भाऊरावांच्या घरची आर्थिक स्थिती अगदी सामान्यच होती. शिक्षण पूर्ण झाल्यामुळे त्यांना आता कोणत्याही एखाद्या महाविद्यालयामध्ये सहजपणे प्राध्यापक म्हणून नोकरी मिळाली असती. परंतु त्यांना तर उत्तर प्रदेशामध्ये संघाचं काम उभं करायचं होतं. त्यामुळे ते निर्धारानं तिथेच राहिले. तिथेच MSCचे एक विद्यार्थी बापूराव मोघे हे सुद्धा त्यांच्याबरोबर होते. घरून येणारे पैसे तर बंद झाले होते. त्यामुळे मुलांचे शिकवणी वर्ग घेत आणि एक वेळचं भोजन करत ते दोघेही शाखांचा विस्तार करण्यामध्ये मग्न झाले. त्या काळात नागपूरमधील श्री मार्तंडराव जोग यांचा फुगे बनवण्याचा कारखाना होता.
भाऊरावांनी त्यातले फुगे लखनौला नेऊन ते विकून त्यातून काही पैसे उभे करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो फारसा यशस्वी ठरला नाही. 1941 मध्ये त्यांनी आपलं केंद्र काशी येथे केलं, कारण काशी हिंदू विश्वविद्यालयात संपूर्ण देशभरातून शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठी होती. तिथे श्री दत्तराज कालिया यांच्या वाड्यामध्ये त्यांनी आपला निवास सुरू केला, परंतु त्यांचा जवळपास सर्व दिवस विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांमध्येच जात असे. त्याच विद्यार्थ्यांच्या मदतीने क्रमशः उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढे संघाच्या शाखा सुरू झाल्या. श्री दीनदयाळ उपाध्याय, अटल बिहारी वाजपेयी, रज्जू भैया असे अत्यंत हुशार आणि कर्तृत्ववान विद्यार्थी त्यांच्या संपर्कात आले. पुढे ते सारे संघकार्य आणि अन्यान्य कामांमध्ये शीर्षस्थ स्थानांवर जाऊन पोचले. उत्तर प्रदेशातील संघकार्य करत असताना भाऊरावांचं लक्ष चहू दिशांना राहत असे. याचाच परिणाम म्हणजे 1947 मध्ये लखनौला राष्ट्रधर्म प्रकाशनची स्थापना झाली. त्याच्या माध्यमातून राष्ट्रधर्म मासिक, पांचजन्य साप्ताहिक आणि दैनिक तरुण भारत यांचं प्रकाशन सुरू झालं. आज विद्याभारती संस्थेच्या माध्यमातून देशभर 50,000 शाळांचं जाळं उभं राहिलं आहे. त्याचा पाया गोरखपूरमध्ये 1952 साली नानाजी देशमुख यांच्या सहकार्याने सरस्वती शिशुमंदिर सुरू करून त्यांनीच रचला होता. उत्तर प्रदेशमधील संघकार्यामध्ये दृढता आल्यानंतर भाऊराव यांच्याकडे क्रमाक्रमाने बिहार, बंगाल आणि पूर्वांचलचे क्षेत्रप्रचारक अशी जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर ते सहसरकार्यवाह झाले. ही जबाबदारी आल्यानंतर त्यांचा संपूर्ण देशभर प्रवास सुरू झाला आणि आता त्यांचं केंद्र दिल्ली झालं. दिल्लीमध्ये राहून विद्याभारती आणि भारतीय जनता पार्टी अशा कामांकडे विशेष लक्ष देण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. माणसांची पारख करण्याची अद्भुत क्षमता असल्यामुळे त्यांनी ज्या ज्या कामासाठी जी जी माणसं योजली ते सारे त्या त्या क्षेत्रातले दिग्गज कार्यकर्ते बनले. हळूहळू त्यांचं शरीर थकू लागलं, तरीसुद्धा त्यांची मानसिक आणि वैचारिक जागरूकता सदैव तल्लख राहिली. 13 मे 1992 या दिवशी दिल्लीमध्येच त्यांचं देहावसान झालं. संघाचं काम करतानाच अन्य अनेक क्षेत्रातही भाऊरावांनी त्यांच्या कार्याचा ठसा उमटवला. संघासाठीची त्यांची अविश्रांत साधना स्वयंसेवकांच्या सदैव स्मरणात राहील. पत्थर पायातील असू दे कुठे तरी पण स्मरणात.